दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीज असोसिएशनचे 71वे वार्षिक अधिवेशन तसेच साखर प्रदर्शनाचं उद्घाटन आज 8 ऑगस्ट रोजी करण्यात आलं. सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल JW मॅरियटमध्ये आयोजित 2 दिवसीय अधिवेशन कार्यक्रमावेळी राज्याचे माजी गृह व अर्थमंत्री जयंत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे व दिलीप देशमुख, राज्याचे साखर आयुक्त डॉ संजय कोलते, माजी IAS अधिकारी डॉ शेखर गायकवाड, कर्नाटकचे माजी मंत्री श्रीमंत पाटील, दी वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बीबी ठोंबरे, दी साउथ इंडियन शुगरकेन अँड शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनचे अध्यक्ष आरव्ही कुंभार, DSTA चे अध्यक्ष सोहन शिरगावकर, महाराष्ट्र उपाध्यक्ष SD बोखारे, गुजरात उपाध्यक्ष मानसिंग पटेल, कर्नाटक उपाध्यक्ष CG माने, SS इंजिनियर्सचे चेअरमन SB भड, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे महासंचालक संभाजी कडू पाटील, श्री दत्त सहकारी कारखान्याचे संचालक गणपतराव पाटील, कृष्णा समूहाचे प्रमुख डॉ सुरेश भोसले आदी उपस्थित होते. अधिवेशनात साखर उद्योगातील उल्लेखनीय योगदानाबद्दल विविध पुरस्कारांनी मान्यवरांचा गौरव करण्यात आला. साखर उद्योग गौरव पुरस्कार SS इंजिनियर्सचे चेअरमन SB भड, माजी मंत्री राजेश टोपे, गुजरात साखर संघाचे मानसिंग बाई पटेल, डॉ सुरेश भोसले आणि कर्नाटकचे आमदार श्रीमंत पाटील यांना प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार गोदावरी बायो रिफायनरी लिमिटेड, विलास सहकारी साखर कारखाना, जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखाना यांना देण्यात आला. इंडस्ट्रियल एक्सलन्स अवॉर्ड मेरू इंडस्ट्रीजचे शरद गोरे, कॅन बायोसेसच्या संदीपा कानेटकर, केमिकल सिस्टमचे अनुप केसरवाणी, TK ऑइल इंडस्ट्रीज आणि स्वजित इंजिनिअरिंगचे अजित चव्हाण यांना प्रदान करण्यात आला. टेक्निकल एक्सलन्स अवॉर्ड सुबोध जोशी, प्रमोद कुमार बेलसरे आणि श्रीपाद गंगावती यांना देण्यात आला. 90च्या पुढील ज्येष्ठ सदस्य पुरस्कार यशवंत घारपुरे, मानसिंगराव जाधव आणि PN राव यांना प्रदान करण्यात आला. जीवनगौरव पुरस्काराने बालाजी पापशेटवार, डॉ स्वेन, रमेश गंगाई, RS कुलकर्णी आणि RB माने यांचा गौरव करण्यात आला. DSTA एक्सेप्शनल सर्व्हिस अवॉर्ड MR कुलकर्णी, SB देव, जगदीश कुलकर्णी, डॉ SM पवार आणि SD बोरुडे यांना देण्यात आला. बेस्ट रिसर्च पेपर अवॉर्ड SS हेगाना, राजेंद्र भिलारे, नारायण मेहाना, डॉ MB लोंढे, TM करणे आणि RB पाटील यांना प्रदान करण्यात आला. प्रसंगी अधिवेशनाच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. शोभा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. SD बोखारे यांनी आभार मानले. आता फक्त ऊस हा बेस आहेच, त्याला आपल्याला नाकारता येणार नाही. पण या ऊसातून ऊस फक्त साखरेसाठी नाही, तर हा मल्टी प्रॉडक्ट बायोमास रिसोर्स म्हणून आपल्याला आता त्याची ओळख पटायला लागली आहे. इथेनॉल आहे, वीज आहे, बायोगॅस आहे, बायो CNG आहे, नवीन नवीन व्हॅल्यू ॲडेड केमिकल्स यापासून आता पुढे येतील असं चित्र संशोधकांनी आम्हा सर्वांच्या पुढे हळूहळू ठेवायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याचबरोबर नवं टेक्नॉलॉजीचं युग मागच्या 5-10 वर्षात एवढं वेगानं पुढे जातंय. त्याचबरोबर आपल्या सर्वांना नवी आव्हानं देखील तोंड द्यावी लागत आहेत. क्लायमेट चेंजचं आव्हान आहे, आपल्या मार्केटमधलं फ्लक्च्युएशन आपल्याला सतत त्याला तोंड द्यावं लागतं आणि ग्राहकांच्या देखील अपेक्षा वाढलेल्या आणि बदलत्या सतत राहिलेल्या. आज सतत वाढणारी किंमत आणि वाढणाऱ्या किमतीबरोबर जगात कॉम्पिटिटिव्ह राहण्याची गरज, या दोन गोष्टी आज आपल्या सर्वांच्या समोर फार मोठ्या चॅलेंजिंग आहेत असं माझं मत आहे. यावर्षी बऱ्याच ठिकाणचे कारखाने 90-100 दिवस चालले, म्हणजे आपली वायबिलिटी कमी झाली असं मी मानतो. एक काळ असा होता की 160 दिवस 180 दिवस काही वेळा कारखाने चाललेले आम्ही आमच्या तरुणपणात बघितलेले आहेत. त्यामुळं 6-6 महिने कारखाने भारतात चालायचे. आज तेच कारखाने 3 महिने चालताना मुश्किलीनं आपल्याला अवघड वाटायला लागले. कमी दिवस कारखाने चालणं कशामुळं याची कारणं तुम्हा सगळ्यांना माहिती आहेत की त्या खोलात जात नाही. माझा प्रश्न एवढाच आहे की आपण जगाच्या तुलनेनं वायबिलिटी आपली कमी व्हायला लागलेली आणि त्यामुळं जगातले काही कारखाने जे फार मोठ्या क्षमतेनं त्यांच्या देशात काम करतात त्यांची
किंमत ही आपल्यापेक्षा स्वस्त असू शकते आणि त्यामुळं हे फार मोठं चॅलेंज ग्लोबली आपल्या सर्वांच्या समोर आहे असं मला वाटतं.